पाटणमध्ये वजन काट्यात छेडछाडीचा प्रकार उघड आल्याची घटना घडली। दरम्यान या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार पणन प्रक्रिया संस्थेचे तराजू काटे सील करण्यात आले आहेत। यवतमाळच्या झरी तालुक्यातील पाटण येथील नापेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। वजन काट्यात छेडछाड करून प्रति क्विंटल तब्बल 2 किलो 800 ग्रॅम जास्त माल घेत असल्याचे उघडकीस आलेले आहे। शेतकरी चंद्रशेखर बोनगिनवार यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने कारवाई करीत बळीराजा कृषी उत्पन्न पणन प्रक्रिया संस्थेचे तराजू काटे सील करण्यात आले। मात्र या प्रकरणात वैद्यमापन विभागापुढे काय कारवाई करणार याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष। मी अजय घरात निरीक्षक वैद्यमापन शास्त्र विभाग पांढरकवडा। मला शनिवारी संध्याकाळी श्री चंद्रशेखर बोनगिनवार यांचा मोबाईल आला होता। त्यानुसार त्यांनी इथल्या बळीराजा पणन संस्थेची तक्रार केली होती का त्यांच्या काट्यामध्ये तराजूमध्ये फरक आहे। सदर तक्रारीच्या शहानिशा करण्याकरिता मी बळीराजा पणन संस्थेत पाटण येथे भेट दिली असता सगळ्या समक्ष साक्षीदार समक्ष सदर काटा तपासला असता सदर काट्यामध्ये दोष आढळून आला। त्याच्यामध्ये म्हणजे 1 क्विंटलला किती लिहिलं आपण 2 किलो 800 ग्राम 1 क्विंटलला 2 किलो 800 ग्राम हा काटा कमी दाखवतो। अंतर्गत सुरू असलेल्या खरेदी केंद्र पाटण येथे वजन काट्यात छेडछाड करून शेतकऱ्याच्या जादा माल होत असल्याची तक्रार वजन मापे निरीक्षक तहसीलदार तथा जिल्हा पणन अधिकारी जिल्हाधिकारी यांना तक्रार केली असून संबंधित अधिकारी हे केंद्रावर उपस्थित राहून तपासणी केली असता वजन काट्यात क्विंटल मागे 2 किलो 800 ग्राम तफावत असल्याचा अहवाल दिला। त्यानुसार मागील 4 वर्षापासून पाटण येथील बळीराजा फळे फुले उत्पादक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे। या विषयाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांनी झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी।